नमस्कार, मी निकिता. LS मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. बारामती तालुक्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसात वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठं नुकसान भरपाई देण्याबाबत कार्यवाही करावी, खासदार सुप्रिया सुळेंचं ट्विट. वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यातील कोठारी गावातील जलजीवन जल मिशन सबशेल फेल. 2,40,00,000 रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजनेचं काम पूर्ण, मात्र 2.5 महिन्यातच पाईपलाईन फुटल्यानं नागरिकांचा संताप. कामशेत पोलिसांकडून दरोड्याच्या तयारीत असलेल्या मुंबईतील 2 संशयित आरोपींना अटक. आरोपींकडून दरोड्याच्या साहित्यासह 11,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. भंडाऱ्यात प्रियकराकडून प्रियसीचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल. प्रियकरासह 5 जणांना अटक. आरोपींमध्ये 2 अल्पवयीन मुलांचा समावेश. तरुणीला धारदार शस्त्राचा धाक दाखवत निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपीला शिक्षा. वडगाव मावळ सत्र न्यायालयाचा निकाल. आरोपीला 10 वर्ष सक्त कारावास आणि 10,000 रुपयांचा दंड. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील खंडाळी येथे कर्ज आणि नापिकीच्या तणावातून शेतकऱ्याची आत्महत्या. कीटकनाशक प्राशन करून संपवलं जीवन. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद. सारंगखेडा पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत आंतरराज्यीय घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक. 17.34 लाखांचा मुद्देमाल जप्त. 3 आरोपींवर गुन्हा दाखल. परभणी शहरातील रामदास नगर येथे घरफोडी. सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून 1,60,000चा मुद्देमाल लंपास. नवा मोंढा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. वाशिम जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईमुळे प्लास्टिकच्या पाण्याच्या टाक्यांची मागणी वाढली. किमतीत 15 ते 20% वाढ होऊनही ग्राहकांची खरेदी कायम. खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीच्या दरात मोठी घसरण. आठवडाभरात तुरीचा भाव प्रति क्विंटल 8,200 रुपयांवरून 7,700 रुपयांपर्यंत कोसळला. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.